सावळाराम जडक. कोणता सावराम जडक. तुम्ही पाणी भरत होता? हा बरं. पाणी भरत होतो हा तर असा इकडून एक रस्ते मध्ये आणि इकडून सरपंचाला इकडे बोलव. तो 2-3 बाजूनं घालीत होता गाड्या. तर म्हणलं तुला न्यायची आहे गाडी न्यायची ऐक ना. हा. ऐक ना. गाडी न्यायची ना, या इकडे या. गाडी न्यायची ना. मग ह्या खालून आहे ना, खालून ह्या तिकडून मोकळी जागे तिकून न्या ना. चव्हाणनी रस्ता केलाय. त्या रस्त्याला मिळवायला तू ने. तो लगेच नाही घसोंडी धरली बटणं फाडून, पार शर्ट तोडून, माळ तोडून टाकले. ही कशी तरी बांधली गे. गळ्यातली माल तोडली का? हा. आणि काय शिवगाळ केली? शिवी गाडी काय म्हणतो तुमच्या इथं काहीच नाही. सुद्धा त्यांच्या पोरांना मारल्या त्यांनी, यांना पण मारलंय. त्यानं माझी घसोंडी धरली ना, त्यानं माझी घसोंडी धरली म्हणून पोर उठला. ते 2 ड्रायव्हर आहेत, या ना सरपंच. 2 ड्रायव्हर आहेत त्यांचे. ते दोघे उठलं आणि त्या पोराला पकडलं. त्या पोराला पकडला, त्याचा मोबाईल हिसकून घेतला. मोबाईल हिसकून घेतला आणि करक मगाला कोणाला फोन करायची. कोण म्हणलं? तू गणेश सांगा. हं? हा आणि त्याच्या गालात पण मारलं. मारायचा फडाफड फटाफट? हा इथं लागले माझ्या इथं जरा गानपेट माळ सुद्धा पार बोटा उठलेलं. मला म्हणतो तुला रात्रीत गायब करेल मी. कोण म्हणलं? दोन्ही सांगडे गणेश सांग. रात्री गायब केलं? रात्रीत गायब करेल म्हणतो तुला. किडनॅप करतो. तुमचं काय म्हणणं आहे आता? आता आमचं आम्ही तो बसतो. आम्ही तुम्हाला काय बोललो इथं, आम्ही आमच्या हिशोबाने तुम्हाला इथं बोलवलं. आम्ही तुम्ही ठरवा. आदिवासींचं काय राहिलं असेल काहीच नाही तुमचं आदिवासींचं. आदिवासींच्या मध्ये तुमचं काहीच नाही इथं. धरणामध्ये पुनर्वसन मध्ये काहीच नाही असं. 7-12 मागतो आमच्या 7-12 दाखव तुमचं आहे का 7-12? 7-12 दाखवा. आता आम्ही झालोय भूमी आम्हाला यायला काय 7-12 आणि का हक्क आहे आमचं. नाहीच आहे ना आपल्या लोकांचं. हा पण नाही सरपंच नाही. हक्क आपला आहेच ना ते. पेमेंट केलं का त्यांनी? पूर्ण पेमेंट केलं सरपंचनी. काय म्हणणं आहे बदल? आमचं काय म्हणणं आहे, गाळपेर होतच असते. काय नाही, ज्याची कारण जमीन आपल्या आजपर्यंत हक्क- धरणात मालकीच्या गेले, जमिनी आहेत. आजपर्यंत त्याचाच ताब आहे. तोच सरपंच माणूस ऐका ना, वाटीत आलेला आपल्या आहे हक्काच्या जमीन. जमिनी आहेत त्याच्यामध्ये आपण गाळपेर करतोय. हम्म. तिथं काय आपल्याला पुनर्वसन कधी अडवलं नाही आणि कधीच काही कोणीच केलं अडवलं नाही आतापर्यंत. पेमेंट पूर्ण केलं का? सरकारनं पेमेंट पूर्ण केले का? नाही. ऐका ना जरा इथे. 2 मिनिटं. आणि गाळपेर करत असताना आपल्याला आतापर्यंत कुठल्याही पुनर्वसनच्या अधिकाऱ्यांनी किंवा कोणी अडवलं नाही. त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे का बाबा आमच्या जमिनी आहेत, आम्हाला बाजरीवर आदोली पहिली बाजरी होते, आम्हाला नेहमीच होते. त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे का बाबा आमच्या जमिनी आहेत तशा राहू द्या. काय फरक पडला? जरी असतील पुनर्वसन मध्ये गेले असतील तरी आमच्या जमिनी तशाच राहिल्या पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. मला एक तुम्हाला प्रश्न आहे खडकुंकरांना, का मावळामध्ये कोणीच हे देत नाही काय परवानगी? तुम्ही का देता बुवा सरपंच? नाही, हे आमच्या गावचे पुढे ना त्यांना त्यांची घरा चालवायच्या त्याच्या जावई, मी काय म्हणतो, तुम्ही ज्या परवानग्या दिल्यात त्या रद्द करा ना. करू ना, करणार ना ते. नाही करती. ओ साहेब, ओ साहेब, साहेब हे करणार नाही. हाताला घेतात ते. ओ साहेब हे करणार नाही. यांची पोटापोट आहे त्यांच्या जो हे काय परवानगी जरी दिली काय ना, तरी ती रद्द करता येते. आता मी परवाला गाड्या अडवल्या कुठं? उंडेकडे मध्ये. हा बरोबर. डायरेक्ट तहसीलदारांना 1 वाजता फोन केला. तहसीलदारांना त्या गाड्या सगळ्या बंद झाल्या. आमच्या इकडं आजनवळा, देवळा, खैरे खटकाळे, निमगिरी, केवाडी, उंडे खडक, लांडे साहेब खडकुंब तुमच्याकडे नाहीत का? आमच्याकडे येते, पण तिकडे या साईडला कोणीच परवानगी देत नाही. आमच्या मावळामध्ये फक्त एकच ग्रामपंचायत आहे, जावयाची जळवंडी, का ती त्यांना ना हरकत देते. आता मी दुपारी इथं बसलो होतो तहसीलदारांच्या इथं, तर जर ग्रामपंचायतीने ठराव नाही दिला तर कोणची एक गाडी पण येणार नाही. तर माझी विनंती आहे सरपंच तुम्हाला, जावं ठीक नाही, ते आमच्या तुम्ही गावात आता एवढे गावकरी आले, ऐका, मला वैयक्तिक कोणतं नाव नाही घ्यायचा, मला कोणता वैयक्तिक नाव नाही घ्यायचा, कोण माती देते कोण काय करते, परंतु जर पैसा अंतर्गत कायदा आहे, जर आदिवासी भागातली एकही ग्रामपंचायत परवानगी देत नाही, पाटील एकही ग्रामपंचायत परवानगी देत नाही, तुम्ही जळवंडी का देते सांगा मला उत्तर. नाही, आमच्या गावाने निर्णय घेतला ना. गावाने निर्णय घेतला. गावाने आमच्या कधी घेतला? ग्रामसभेने निर्णय घेतला. गावाने निर्णय कधी घेतला? कधी घेतला म्हणजे तुम्ही गावात नव्हते का? नाही, मी गावात नाही का? मी गावात नाही का? आता पुढे काय करायचं? नाही नाही, ऐका ना. तुम्ही आता ह्या दिलेल्या परवानग्या रद्द करणार का? करणार ना, 100%. 100% ते ग्राम करू आपण. तो पण अधिकार ठराव ग्रामसभेला आहे ना. ग्रामसभेचा आम्ही दिलेला ठराव आता ग्रामसेवक बोलून गेलं की तिथं. हाणामारी होते. साहेब नाही का बोलूया? सगळी बाजू आहे, उठू नका कोणी पण. अपघात कोण झाला मला? आज
अपघात कोणता झाला? त्याचं झालं होतं. यशवंती गाडी होती तिने सोडत होते अजून रोड सुद्धा काढणं आधी बसला सुद्धा नाही माझा इथं गाडी ओढवत का? हा. माझ्या सगळे पुरा होते माझी गाडी ना? तुमच्या बाईट मध्ये नाही का सांगितलंय बॅडमिंटन सांगत होता अखेर रॉंग विषय दिला त्याच्या विषयी. एक मिनिट एकच मिनिट सरपंच साहेब आहेत, सरपंच निर्णय घेतील. सरपंच काय निर्णय घेतला नाही आम्हाला माहिती आहे. टोटल अधिकार सरपंचाला आहे, सरपंचाला अधिकार तुम्ही आहे. काय निर्णय घेतला आजपर्यंत काय निर्णय घेतला तुम्ही सांगा काय 2 मिनिटं बोलू का हे बघा, या ठिकाणी खरं तर बोचरे साहेब आहेत, चैतीबाब आहे, पंढरीनाथ आहे, सगळे पत्रकार आहेत. या ठिकाणी नो कमेंट. कुणावरही असं नाव घेऊन एक करण्यापेक्षा हा म्हणजे माती वाहतूक एकच नाही, जवळजवळ बऱ्यापैकी लोक आहेत. तर त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की सरपंच साहेब तुम्हाला विनंती आहे की जसं बाकीच्या ग्रामपंचायती ठराव देती नाही तर जवळ न देऊन वादाचे नाहीत ना. कॅन्सल करू सरपंच साहेब तुम्ही सांगा ग्रामसभेला. ऐका लांडे साहेब आता माझं घडलं माझं हे एक्सर बघा अजूनपर्यंत काल 10 तारखेला तुम्हाला दाखवतो मी 10 तारखेचं एक्सर आहे माझ्याकडं 1 तारखेचं ऐका ना माझं ते हात जुळलं नाही का म्हणजे एवढ्या गोष्टी जर एखाद नाही हा पायाचं हे पाय सुटलेत माझ्या त्या गोळ्या इफेक्ट झाला माझा त्याच्यावर त्याच्यावर हा इथं मोडला आता. हा हे मोडलं हे काय माझं रोड होते ते रोड पण तुम्हाला दाखवतो कोणी उडवलं होतं? मला ती यशवंती नावाची गाडी होती कोणची गाडी होती? ते आता यशवंती आता काही गणेश सांगलीची. सांग गणेश सांगली. यशवंती यांना उडवलं का? हो. माझं पण प्रकरण दाबून टाकलं सगळं. आता हे अजून हात मा बसले आता कोणी करणार आता उद्या ते माणसांना मारला असतं त्याच्या इथं हात दिलं जर झालं असतं काय म्हणलं असतं लोकं? मालकरी माणूस आहे, आता दारू देऊ नये का काय का गचोडी धरली होती का? हे बघा, आता वाद तुम्हाला मिटवायचे. आता हे बघा आता इथं- वाद मिटवायचा नाही आम्हाला न्याय भेटला पाहिजे बस. हे बघा आता तुम्ही मला 7 अर्धांनी फोन केले, मला त्याशी निलेश राऊतांना फोन केला, मी रात्री 10 आता उंडे खेळायला गेलो. तुम्ही मला आता फोन केला, मी आता इथं आलो. मी गणेश भाऊला पण आता फोन केला होता, म्हणलं बघ कशाला तुम्ही साहेब, हा. माझं एकच म्हणणं आहे इथं वाद मिटण्याचं एकच कारण आहे फक्त ठराव देऊ नये बस. बस हा बरोबर आहे. दिलेल्या ठरावावर देता पण येतं तर रद्द करता पण येतं ना. हे वाद नाही ना. आता तुमचा 7-8 फोन आले ना, मी गणेश भाऊला पण फोन केलेले. काय म्हणलंय आता ऐका ना दुसरी एक गोष्ट. आता इथलं एवढं काय कमी जास्त झालं मग धमक्या देतो तो नाही बाबा सुद्धा बोललाय तुला गायब करून टाकली म्हणतो तुला साहेब आपल्या आदिवासी भागात जर करत असेल बाहेरचं काय केलं? हो साहेब. सरपंच नाही बाबा सुद्धा म्हणलं तुला गायब करून टाकलं माहित नाही तुम्हाला माहिती सांगा ना मग हे बघा अशी माणसं आहेत तर तुम्ही म्हणताय मग ठराव कोणी दिलाय ग्रामपंचायत ठराव ग्रामपंचायत ग्रामसभेनेच दिला तेव्हा तुम्हाला कळालं नाही बाहेरचं ना आपलं ग्रामसभेला किती लोक होती वा होते सगळे होते सगळे होते होते ना सगळे 150 लोक ग्रामपंचायत 150 लोक होती सरपंच साहेब, या लोकांचं म्हणणं आहे, ऐका ना, या लोकांचं म्हणणं आहे, तुम्ही पोट भरण्यासाठी त्यांना मुद्दामून ठराव देता कोण तुम्ही तुमचं नाही पोट मुद्दाम भरण्यासाठी. नाही साहेब काय झालं हे लोकं आमच्या स्पष्ट गावाने ठरवलं म्हणतात. नाही नाही तसं दीडशे नाही. हो साहेब आमच्या- 150 लोक तसं नाही कसं काय तसं नाही झालं. याला ओ सरपंच प्रथमतः आमच्या गावाची मीटिंग झाली, मीटिंग मध्ये ठराव द्यायचे ठरले. किती लोक लोकांचं होती आहे. मिटिंगला हा? किती मीटिंगला पहिले पूर्ण गावात गावची मीटिंग, कोरम पूर्ण झालं का ग्रामसभा नाही साहेब, ग्रामसभा गावची मीटिंग होती. हा गावच्या मीटिंग मध्ये द्यायचं ठरलं. हा गावच्या मीटिंग मध्ये ठरल्याच्या नंतर ग्रामसभा घ्यायची ठरली. ग्रामसभेला पण माणसं होती लोकरे आणि साहेब, त्यानंतर दिले गेले ठराव पण ते रद्द पोलीस जोपर्यंत करण्यात इकडे या. हा सरपंच आता ऐका ना तुम्हाला एक सांगतो मी सरपंचाने जर शब्द दिला ना तो पूर्ण करावा अशी माझी इच्छा आहे बा. ठीक आहे तुम्ही नाही, निर्णय घ्या रद्द सरपंच. करून तुम्हाला टाका. अधिकार आहे. रद्द करून लोकं पुढं कुठली गाडी चालतं कामा नाही आमच्या इथं. तुम्ही एक काम करा, मीडिया समोर काय बोलताय. पाटील? ऐका ना, नाही, तुम्ही चालेल ना, जबाबदारी रद्द बोला. करून टाकू ना. एकही ठराव द्यायचा नाही, मान्य? मान्य. आणि तुम्ही जर दिला तर तुमच्या विरोधात आम्ही इथं आज दबार चुरला गेला आपला हा डबर पण घेतले. ग्रामपंचायतचा डबार व्यवस्था केलाय. तसा विषय नाही ग्रामसभेला कोरम पूर्ण झालंच नव्हतं माणसं नव्हती तर हे झालं नव्हतं. डबार उचलून त्यांनी टाकलंय. ग्रामसभा ज्या वेळेस झाली ना त्यावेळेस कोरम हे करा याला आणून सांगा ग्रामसेवकला तुम्ही आता चला आमच्या तुम्हाला ते डबार कुठे नेऊन टाकलाय नाही, पूर्ण नदी कोरम पूर्णच नाही आम्हाला माहिती पूर्ण आहे. तुम्ही तुमच्या काय विषय नाही. मर्जीनं आहे कोरम ना? पूर्ण आता केलाय तुम्ही नव्हते त्याच्यात आम्ही नाही काय नाहीये. आम्ही नव्हतं हे मान्य पण कोरम पूर्ण नव्हता कोण म्हणलंय? आम्हाला माहिती कोरम पूर्ण पाठवले होते. हे बघा आता हे पोलीस पाटील आहेत. आम्हाला माहिती ते आम्हाला माहिती हो साहेब आम्हाला माहिती शामशेर. अशा गावची हिस्ट्री आम्हाला माहिती आहे कोरम पूर्ण नाही मी काय म्हणतो जाऊ द्या, मागचं जाऊ द्या.
मागचा नाही हो, हो सरपंच, साहेब सरपंच. आताचा विषय तो मागचा विषय नाही आताचा विषय तो तुम्ही आता मीडिया समोर सांगा लांडे साहेब ग्रामपंचायतीचा आज डबरही चोरीला गेली. ऐका ना चोरी नाही केली चोरीला गेली नाही यांनी चोरले डबा चोरी नाही गेला यांनी चोरले शांत बसा तुम्ही. शांत बसा. शांत नाही आवाज काय बोलता? आवाज दाबायचा म्हणजे आम्ही चोरलंय का? डबल आम्ही चोरले. तुम्ही काय झालंय डबल कसं काय पाठवलं त्यांनी अरे डबल कसं काय पाठवलं त्यांनी अरे तुम्ही बाईट समोर नका काय चांगलं बोलता? बोलायचं काय राव. काय झालं साहेब की आम्हाला कुठली म्हणजे विचारणा केली नाही त्यांनी कोणी गणेश सांगडे हा आणि परच्या पर त्यांनी डबर वीर जी काढलेले आमच्या गावची त्यावर जलजीवनची काही विहीर. कारवाई केली का? नाही, तो आता आम्ही इथं आलेलो आहे ना धरणाच्या शेजारी आम्हाला विचार नाही केली नाही आम्हाला कोणालाच विचार नाही गावाला विचार नाही किंवा मला सरपंचाला सुद्धा विचारलं नाही आणि लांडे साहेब ते- काय चालू आहे तुमच्या कार्यकाळात? आणि तो जेसीबी नाही डबर त्याने त्या धरणामध्ये टाकलेला आहे. आता तुम्ही स्वतः रस्ते या शेजारी असल्यामुळं गावचा सरपंच त्या गावचा मुख्यमंत्री असतो ग्रामसभेचा टोटल अधिकार ग्रामसभेला म्हणजे प्रत्येक रानक्या बाईला एखाद्या गुरावळ्याला पण असतो ग्रामसभेने जरी ठराव एखादा केला तरी तो ठराव रद्द करण्याचा अधिकार सरपंचाला आणि ग्रामसभेला आहे बरोबर आता त्यांनी चुकून बुवा यांना वाटतं बुवा त्याला द्यावा ठराव शांततेत होईल पण शांततेत होत नसेल तर सरपंच तुम्ही आता मीडिया बोलू समा नाही, रद्द करण्यात येणार. दिलेले ठराव सगळे सगळे ए टू झेड ठराव तुम्ही रद्द करा वाद थांबल त्यातलं काय असेल तो इशू होऊन जाईल नाही रद्द केलं हो मातीच्या गाडीने रस्ता उकरून जलजीवन योजनेचं ते पाईपलाईन उकडे टाकले हे गावात सरपंचांनी हे राहिलं सुद्धा नाही पाईप सुद्धा राहिलं नाही सह्या कशी करता ग्रामसभेवर? आता दुसऱ्या गावांमध्ये पाणी येतं आणि आमच्या गावात प्यायला पाणी नाही नाही अजून योजनेचं काम पूर्ण नाही ना. अजून याच्यावर काय उत्तर द्या? नाही अजून योजनेचं काम पूर्ण नाही जे 1-2 ठिकाणी पाईप त्यांनी हे केले होते तर ते आता ते सरपंच साहेब असं काय झालंय की हे जे माती काढतात यांची साईड आपण जास्त प्रखरतेने घेतोय असं दिसतंय. नाही माती वाल्यांची साईड घ्यायचा विषय नाही साहेब काय होते गावचेच लोक माती ठराव देत किती लोकांना दिला? आहेत. आमच्याच गावचे लोक आपण माती एवढं देत आहेत. गावाच्या भरोश्यावर आलेलो आहे गावातल्या लोकांमुळे आलेलो आहे माती जी काढतात त्यांच्यामुळे नाही आलो. नाही बरोबर आहे पण मग शेवटी जलजीवनचं काम अजून अपूर्ण आहे पूर्ण केलेलं नाही तर ते 1-2 ठिकाणी पाईपचं काम चालू आहे लाईनीचं काम मग तुम्ही बोलले का त्यांना? ठेकेदाराला बोललोय ना ठेकेदार करून द्यायला तयार आहे ते होणार आहे आणि ज्या ठिकाणी पाईप निघालेत त्या ठिकाणावरून आम्ही गाडी बंद केली जलजीवन योजना कसं पैसे नसल्यामुळे काही योजना लांडे आपण साहेब ते जाऊन द्या सर्व आता मुद्दा आलेला आहे Pipeline की फुटायला काही कारण त्याची माती काढणाऱ्या लोकांनी पाईपलाईन फुटायला माती कारण काढणाऱ्या लोकांनी इथल्या ग्रामस्थांना जे मारहाण झाली तो मेन मुद्दा आहे त्याच्यावर काय सांगणार तुम्ही? नाही माझा म्हणणं असं आहे का जसं बाकीच्या त्याचा अंतर्गत असणार एकही ग्रामपंचायत कुठला ठराव देत नाही तो सरपंचाने देऊ नको म्हणजे हा विषय तिथे ते थांबल वाद होण्यात आणि मारामार होण्यात आणि विषय मारहाण येत झाली नाही. त्याबद्दल हा मारहाण झाली त्याच काय नाही ते आता काय आहे ते काय गुन्हा दाखल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ना. गुन्हा दाखल झाला. आम्हाला दाखल झाला पाहिजे. मला जीव मारण्याची धमकी दिली होती. आम्हाला शिवीगाळ केली त्यांनी काय असेल ते मला आदिवासी जीव विषयी. मारण्याची धमकी दिली होती. काय काय होते त्याला त्याचं काय करायचं मग आता ह्या 2-3 याला मारहाण झाली शिवीगाळ केली आदिवासींना पुढे येऊ त्याचा नोकरीचा विषय आहे. आता मुंबईला जातोय तो मला म्हणतो तुला हे कर, रात्रीत गायब रात्रीतून गायब करायचं. आता याला म्हणतो किडनॅप करेल हे तुला करेल, ते फिरायचे म्हणतो इकडे आमच्या भागात एवढं सगळं सरपंच आपल्याला समजते तरी आपण शांत असं अहो साहेब मी घटनास्थळी नव्हतो मी माझ्या कामानिमित्त जुन्नर या ठिकाणीच होते त्याच्यावर कारवाई झाली आणि मी इथनं घरी गेल्याच्या नंतर म्हणजे मला कळलं हे प्रकरण झालेलं मी पोलीस पाटलांना फोन केला साहेब त्या ठिकाणी जावा काय घडलंय ते बघा गेलो घटनास्थळी गेलो. हा घटनास्थळी पोलीस पाटील गेले मग लांडे साहेबांना कोणी कळवलं ही घटना? आता फोन केला आम्हाला बोलायला तुमचा कसा हातभार आहे मला सरपंचाने फोन केला पाटलाने केला आणि हे एवढे जे आले ऐका ना हे 7-8 लोकांनी सरपंच फोन आणि केला पोलीस आता शेवटी मतदारसंघामध्ये काय चाललंय मला बघण्यात तसं मला निलेश राऊतांनी फोन केला आणि मी उंड खडकला गेलो 5 गाड्या आम्ही त्या ठिकाणी पकडल्या आम्ही तसं तहसीलदारला रिपोर्टिंग केलेले तसा आजचा इशा असा झाला का मला बरेचशा कार्यकर्त्याचे सरपंचाचा पाटलाचा सगळ्यांचे फोन आमचे झाले फोन झाल्यावर मी जेवत होतो मी जेवणाचा ताटपुढं सरकवून आलो म्हणले बा खोऱ्याना मारले बरंच मारहाणे काय मी इथं आलो त्याच्या इकडे यायच्या अगोदर मी गणेश चांगल्याला पण फोन केला मला दोन्ही बाजू समजून घ्यावा ना काय प्रकारे आपण समजून घ्यावा
तर मग ते म्हणले नाही बा तसं काय झालं आता पोरांचं असं असं मी ते मी म्हणलं बा का तुम्ही धंदा करताय तर तुम्ही- आम्ही समजून सांगितलं तो परत त्याचा एक आमची धाव लागला डायरेक्ट एवढ्या माणसांमध्ये एवढी दाट काय करायचं तुम्ही करा. बरं का माझ्या मुलांना ते आता शेतात जे पाणी भरत ना त्याला काहीतरी पोलीस तुम्ही या ना गावकरी, तुम्ही या ना गावकरी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.